कागल नगर परिषद परिसरातील निवासी भागात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मटन मार्केटमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले। या परिसरात पसरलेली प्रचंड दुर्गंधी, अस्वच्छता आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट यामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। हे मटन मार्केट, मासे आणि चिकन विक्री केंद्र तत्काळ इतरत्र स्थलांतरित करावं या मागणीसाठी नागरिकांनी कागल नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवासी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या निवेदनात मटन मार्केटमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्या मांडल्या आहेत। मार्केटमध्ये कापल्या जाणाऱ्या जनावरांचं रक्त थेट गटारामध्ये सोडलं जातं, तसंच मांसाचे टाकाऊ तुकडे उघड्यावर रस्त्यावर फेकले जात आहेत। याशिवाय मटन मार्केट समोरील मुख्य रस्त्यावरच उघड्यावर मासे विक्री सुरू असते। कापलेल्या माशांचे खवले, आतडी आणि इतर घाण तिथंच टाकली जात असल्यानं परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरले। या अस्वच्छतेमुळे डासांचं प्रमाण वाढून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव वाढला। नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। उघड्यावरील मांसाच्या तुकड्यांमुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली असून ही कुत्री स्थानिक रहिवासी आणि लहान मुलांच्या अंगावर धावून जात असल्यानं भीतीचं वातावरण आहे। तसंच या ठिकाणी पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसल्यानं नेहमी वाहतुकीची कोंडी होतीये। या सर्व त्रासाला कंटाळलेल्या स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत आपल्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केले। निवासी भागातील हे मटन, मासे आणि चिकन विक्री केंद्र तातडीनं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। जर या निवेदनावर प्रशासनानं तत्काळ योग्य कारवाई केली नाही तर सर्व स्थानिक रहिवाशांच्या वतीनं कागल नगर परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय। तसंच या निवेदनावर केलेल्या कारवाईचं पत्र मिळावं अशी मागणीही रहिवाशांनी केली आहे।